नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही लक्ष दिले का की काही वेळा एखाद्या पुरुषासाठी तुम्ही खूप काही करता, त्याची काळजी घेता, त्याला समजून घेता, त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत सहभागी होता, पण तरीही तुम्हाला असं वाटत राहतं की त्याला तुमच्या प्रेमाची खोली समजतच नाही. आणि मग अचानक काही दिवसांनी, काही महिन्यांनी किंवा कधी कधी वर्षांनी त्याच व्यक्तीच्या वागण्यात बदल दिसायला लागतो. तो अचानक तुमची चौकशी करू लागतो, तुमच्या अनुपस्थितीची जाणीव त्याला होऊ लागते आणि तुम्हाला प्रश्न पडतो, हे आधी का घडलं नाही. बहुतेक महिलांना असं वाटतं की जास्त प्रेम दिलं, जास्त लक्ष दिलं, जास्त उपलब्ध राहिलं तर पुरुषाला आपली किंमत लगेच समजेल. पण मानवी मन इतकं सरळ काम करत नाही. पुरुषाला प्रेमाची जाणीव अनेकदा प्रेम मिळत असताना होत नाही, ती एका विशिष्ट भावनिक क्षणी होते. आणि जर हा फरक समजला तर कदाचित तुमचा स्वतःकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून जाईल. कारण आज आपण पुरुषाच्या मनातील एका अशा भावनिक प्रवासाचा उलगडा करणार आहोत जिथे नात्याचं संपूर्ण मानसशास्त्र बदलून जातं. तुमच्या आयुष्यातही असं घडलं असेल, एखाद्या दिवशी तुम्ही खूप आनंदात असता, एखादी चांगली बातमी मिळते आणि तुमच्या मनात पहिला विचार येतो, ही गोष्ट त्या व्यक्तीला सांगावी, कारण ती व्यक्ती तुमच्या विश्वाचा भाग बनलेली असते. पण गंमत म्हणजे अनेक पुरुषांना हा अनुभव उशिरा समजतो, कारण ते अनेकदा भावना आधी जगतात आणि त्याचा अर्थ नंतर समजतात. म्हणूनच सतत सोबतीला असलेली व्यक्ती किती महत्वाची आहे हे त्यांना लगेच जाणवत नाही. पुरुषाला तुमच्या प्रेमाची पहिली खरी जाणीव तेव्हा होते जेव्हा तो तुमच्या अनुपस्थितीचा सामना करतो. अनुपस्थिती म्हणजे फक्त दूर जाणं नव्हे, तर तुमच्या त्या हक्काच्या काळजीची, त्या गोड आवाजाची आणि तुमच्या अस्तित्वाची त्याच्या आयुष्यात अचानक उणीव भासणं. जेव्हा तो एखाद्या कठीण प्रसंगात अडकतो किंवा जेव्हा त्याला खूप आनंद होतो पण तिथे तुमची जागा रिकामी दिसते, त्या क्षणी त्याला कळतं की तुमचं त्याच्या आयुष्यात काय स्थान आहे. पण आता यानंतर जे घडतं त्याकडे बहुतेक महिला लक्ष देत नाहीत. जेव्हा एखादा पुरुष एकटा प्रवासात असतो किंवा रात्री उशिरा जगाच्या धावपळीतून दमून शांत बसलेला असतो, तेव्हा त्याला तुमच्या मोठ्या त्यागाची नाही तर रोजच्या लहानसहान सवयीची आठवण येते. जसे की तो चहा पिताना तुम्ही अचानक दिलेली हक्काची हाक, किंवा त्याने कपडे कुठे ठेवलेत म्हणून तुम्ही केलेली गोड चिडचिड. पुरुषाचं मानसशास्त्र असं सांगतं की ते वर्तमानात गोष्टींना खूप सहजपणे गृहीत धरतात, पण शांततेच्या क्षणी त्यांचा भूतकाळ आणि त्यातील व्यक्तीची किंमत त्यांना प्रकर्षाने जाणू लागते. हा भावनिक विरह कोणताही खेळ किंवा मॅनिप्युलेशन नसून मानवी मनाचा एक आरसा आहे, जो त्याला तुमच्या प्रेमाची खरी खोली दाखवतो. ती जी विरहाची शांतता असते ना, ती शांतता त्याला तुमच्या प्रेमाची सर्वात मोठी जाणीव करून देत असते. आता पुढची गोष्ट थोडी धक्कादायक आहे, कारण इथे पुरुषाच्या मनात एक वेगळीच प्रक्रिया सुरू होते जी त्याच्या यशाशी जोडलेली असते. एखादा पुरुष एखाद्या दिवशी खूप मोठं यश मिळवतो, नोकरीत प्रमोशन मिळतं किंवा व्यवसायात मोठा फायदा होतो. त्याच्या आजूबाजूला कौतुक करणारे, टाळ्या वाजवणारे, पार्टी मागणारे अनेक लोक असतात. पण त्या गर्दीत असतानाही त्याच्या मनात पहिला विचार येतो की ही गोष्ट मला तिला सांगायला हवी होती. हा क्षण खूप महत्वाचा असतो, कारण लोक अनेकदा आपल्याला आपण दूर गेल्यावर मिस करत नाहीत, ते आपल्याला तेव्हा मिस करतात जेव्हा आयुष्यात एखादा सुंदर क्षण येतो आणि तो कुणासोबत शेअर करायचा हे त्यांना कळत नाही. जेव्हा त्याला समजतं की यशाला पूर्णत्व फक्त तुमच्या चेहऱ्यावरील आनंदाने येईल, तेव्हा त्याला तुमच्या प्रेमाची खरी खोली समजते. त्याला जाणवतं की जगाचं कौतुक एका बाजूला आणि तुमचा तो कौतुकाचा शब्द एका बाजूला आहे. पण नात्याची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा तो अपयशाच्या आणि निराशेच्या गर्तेत असतो. एखाद्या वाईट दिवशी, एखाद्या मोठ्या आर्थिक संकटानंतर किंवा व्यवसायातील अपयशाच्या एकटेपणाच्या क्षणी जेव्हा तो पूर्णपणे खचून जातो, तेव्हा त्याला पहिल्यांदा तुमच्या अस्तित्वाचा खरा अर्थ समजतो. कारण प्रेमाची खरी खोली सुखाच्या चांगल्या दिवसात नाही, तर कठीण काळातील भावनिक सुरक्षिततेत दिसते. जेव्हा संपूर्ण जग त्याच्यावर टीका करत असतं किंवा त्याच्या क्षमतेवर संशय घेत असतं, अशा पडत्या काळात जेव्हा तुम्ही त्याला कोणताही प्रश्न न विचारता, कोणताही दबाव न टाकता, फक्त त्याचा हात हातात घेता, तो क्षण त्याच्या मनाला कायमचा जिंकून घेतो. त्या क्षणी त्याला जाणवतं की हे जग माझं अपयश पाहून माझ्याकडे पाठ फिरवेल, पण ही एकच व्यक्ती अशी आहे जी माझ्या सर्वात वाईट काळातही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. आता इथे पुरुषाच्या मनात नेमकं काय चालू असतं ते समजून घ्या.
कारण ही गोष्ट त्याच्या मानसिक तणावाशी थेट जोडलेली आहे. एखाद्या पुरुषाचा ऑफिसमध्ये खूप तणाव असतो, त्याचा दिवस वाईट जातो आणि तो प्रचंड दबावाखाली असतो. अशा वेळी त्याला अचानक आठवते ती व्यक्ती जी त्याला जज करत नाही, जी त्याचं बोलणं शांतपणे ऐकते, जी त्याला सुरक्षित वाटू देते. कारण अनेक पुरुषांना लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली जाते, रडायचं नाही, कमकुवत दिसायचं नाही आणि सगळं संकट एकट्याने सांभाळायचं. त्यामुळे ते जगासमोर खंबीर असण्याचं नाटक करतात. पण जेव्हा नात्यात त्याला अशी एक सुरक्षित जागा मिळते जिथे तो स्वतःचे सगळे मुखवटे बाजूला ठेवून एका लहान मुलासारखं शांत बसू शकतो, तेव्हा त्याला समजतं की हे केवळ एक नातं नाही, तर हा त्याचा खरा भावनिक आसरा आहे. जेव्हा तुम्ही त्याला त्याच्या कमकुवत क्षणामध्ये जज न करता धीर देता, तेव्हा त्याच्या मनात एक प्रचंड मोठी कृतज्ञतेची भावना निर्माण होते. हा तो क्षण असतो जिथे त्याला जाणीव होते की बाह्य गोष्टीच्या पलीकडे जाऊन या स्त्रीने माझ्या आत्म्याला स्पर्श केला आहे. आता हा जो भाग आहे तो खूप कमी लोक समजून घेतात, कारण हा तुमच्या स्वतःच्या स्वतंत्र विश्वाशी संबंधित आहे. कल्पनेच्या पलीकडे जाऊन जेव्हा तो पाहतो की तुम्ही स्वतःच्या आयुष्यात आनंदी आहात, तुमच्या काही स्वप्नांचा तुम्ही पाठलाग करत आहात, तुमच्या मैत्रिणींना भेटत आहात आणि तुमचे स्वतःचे एक सुंदर जग आहे, तेव्हा पुरुषाला तुमच्यासोबतीची एक वेगळीच ओढ निर्माण होते. आपल्या मेंदूला कायम उपलब्ध असलेल्या गोष्टीची सवय होते, पण ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला हरवता तो नेहमीच तुमची किंमत ओळखेल असं नसतं. समजा तुम्ही विवाहित आहात आणि घरकाम, जबाबदाऱ्या सगळं सांभाळताना स्वतःला पूर्ण विसरलात, तर तुमची उपस्थिती नॉर्मल वाटू लागते. पण जेव्हा तो पाहतो की तुमचा आनंद पूर्णपणे दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून नाही, तर तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण आहात, तरीही तुम्ही त्याला तुमच्या आयुष्यात स्थान दिले आहे, तेव्हा माणसाचा स्वभाव असा आहे की तो त्या गोष्टीकडे अधिक आकर्षित होतो जी स्वतःमध्ये स्वतंत्र आणि समृद्ध आहे. पण नात्यामध्ये यानंतर जी अत्यंत संवेदनशील गोष्ट घडते ती म्हणजे गमावण्याची शक्यता जाणवणं. ही भीती कोणाला त्रास देण्यासाठी निर्माण करायची नसते, पण जेव्हा एखाद्या पुरुषाला पहिल्यांदा स्वतःला एक प्रश्न पडतो की जर ही व्यक्ती माझ्या आयुष्यात नसेल तर माझं काय होईल, तेव्हा सवयीचं खऱ्या प्रेमात रूपांतर व्हायला सुरुवात होते. जेव्हा तुम्ही काही दिवस खरोखरच तुमच्या स्वतःच्या कामात व्यस्त होता आणि कोणावर प्रभाव पाडण्यासाठी नाही तर स्वतःसाठी जगता, तेव्हा त्याला जाणवतं की तुम्ही कायमस्वरूपी गृहीत धरता येणारी व्यक्ती नाही. जर त्याने तुमच्या आत्मसन्मानाला धक्का लावला तर तुम्ही स्वतःला मागे घेऊ शकता. ही जाणीव त्याला अधिक जबाबदार आणि परिपक्व बनवते. त्याला समजतं की तुमची उपस्थिती ही हक्काची असली तरी ती कायमची गृहीत धरता येणारी गोष्ट नाही. आता आणखी एक रंजक गोष्ट समजून घ्या, जिला समजून घेण्यासाठी अनेक महिलांना वर्षाचा काळ लागतो. हा बदल म्हणजे सवय आणि प्रेम यातील फरक समजणे. एखादी अविवाहित मुलगी किंवा महिला जेव्हा नेहमी प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेते, तीच फोन करते, तीच भेटायचं ठरवते, तीच बोलणं सांभाळते, तेव्हा समोरच्या व्यक्तीला त्याची सवय होते. त्याने रिप्लाय का केला नाही, तो ऑनलाईन असूनही बोलला नाही, त्याने स्टेटस पाहिलं का, अशा छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तिच्या दिवसाचा केंद्रबिंदू बनतात तेव्हा नात्याचा समतोल बिघडतो. काही काळानंतर जेव्हा ती स्त्री थकून थोडी शांत होते, तेव्हा समोरच्या व्यक्तीला पहिल्यांदा जाणवतं की नातं चालवण्यासाठी किती ऊर्जा लागत होती. अनेकदा लोक प्रेम दिसत नाही म्हणून त्याची किंमत कमी करत नाही. ते प्रेम इतकं सतत आणि सहज मिळत असतं की त्यांना त्याची जाणीव राहत नाही. जेव्हा तो ती शांतता अनुभवतो तेव्हा त्याला सवय आणि प्रेमामधील अंतर स्पष्ट दिसू लागतं. पण या सगळ्या पलीकडे जाऊन एक असा भावनिक क्षण येतो, तो अतिशय मूक असतो, पण त्याचा प्रभाव पुरुषाच्या मनावर सर्वात जास्त खोल पडतो. हा क्षण म्हणजे सामान्य दिवसातील रिकामेपणा. विचार करा, नात्यात कोणताही मोठा प्रसंग घडलेला नाही, ना तो यशस्वी झाला आहे ना अपयशी, ना तुमच्यात काही भांडण झालं आहे, ना तुम्ही एकमेकांपासून दूर आहात. अगदी नेहमीसारखा एक सामान्य दिवस आहे. तो रस्त्यावरून चालला आहे, ऑफिसच्या कामात व्यस्त आहे किंवा कार चालवताना रेडिओवर एखादं जुनं गाणं ऐकत आहे आणि अचानक कोणत्याही कारणाशिवाय त्याच्या मनात तुमची आठवण येते. त्याला आठवतो तुमचा तो हसरा चेहरा, तुमची ती साधीशी एखादी जुनी गोष्ट किंवा तुम्ही दोघांनी एकत्र घालवलेला एखादा अगदी सामान्य क्षण. मानवी मनाची एक गंमत अशी असते की जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या भावनिक जगाचा खूप मोठा भाग बनते तेव्हा अगदी सामान्य गोष्टी सुद्धा तिची आठवण करून देऊ लागतात.
जेव्हा एखाद्या व्यक्तीची उपस्थिती तुमच्या मनात इतकी घट्ट रुजलेली असते की जगातील कोणती सामान्य गोष्ट तिची आठवण करून देते, तेव्हा पुरुषाला समजतं की हे नातं त्याच्या आयुष्यात किती खोलवर गेलं आहे. तो विचार करतो की या धावपळीच्या जगात माझ्याकडे सगळं काही आहे, पण मनाला खरी शांतता फक्त हिच्या विचारानेच मिळते. या संपूर्ण प्रवासात पुढे जाऊन एक नवीन वळण येतं, जे नात्यांमधील आदराशी आणि तुमच्या सीमांशी संबंधित आहे. कारण प्रेम आणि आदर एकमेकांशी घट्ट जोडलेले असतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वाभिमान म्हणजे अहंकार किंवा इगो नव्हे. काही महिला स्वतःचं मूल्य वाढवण्याच्या नादात समोरच्या व्यक्तीशी फटकून वागू लागतात, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात किंवा नात्यात एक अहंकाराची भिंत उभी करतात. हा स्वाभिमान नाही, हा अहंकार आहे आणि यामुळे पुरुष अधिक दूर निघून जातो. स्वाभिमान म्हणजे नात्यात प्रेम आणि आदर देत असताना जर समोरून तुमच्या भावनांचा अनादर होत असेल तर तिथे शांतपणे स्वतःच्या सीमा आखणे. जेव्हा एखाद्या पुरुषाला दिसतं की तुम्ही शांत आहात, तुमच्यात कोणताही राग नाही, पण तुम्ही चुकीच्या वागण्याशी किंवा अपमानाशी तडजोडही करत नाही, तेव्हा त्याच्या मनातील तुमचा आदर कैक पटीने वाढतो. महिलांनो, लक्षात ठेवा, ज्या नात्यात तुम्हाला सतत स्वतःची किंमत सिद्ध करावी लागते त्या नात्यात प्रेमापेक्षा असुरक्षितता जास्त असते. जर एखादी स्त्री स्वतःच्या सीमांचा आदर करत असेल, स्वतःच्या वेळेचा आदर करत असेल, स्वतःच्या आनंदाला महत्त्व देत असेल, तर समोर असणाऱ्या पुरुषालाही तिच्याकडे एका वेगळ्या आदराने पाहावं लागतं. कारण माणूस तेव्हा सर्वात सुंदर आणि सकारात्मक दिसतो जेव्हा तो स्वतःचं आयुष्य खऱ्या अर्थाने जगत असतो. जे प्रेम सतत सिद्ध करावं लागतं ते अनेकदा मनापर्यंत पोहोचलेलं नसतं. खऱ्या भावनिक नात्यामध्ये सतत परीक्षा द्यावी लागत नाही. आणि आता या संपूर्ण प्रवासाचा सर्वात शेवटचा टप्पा येतो, जो तुमच्या अस्तित्वाचा खरा अर्थ उलगडतो. हा तो क्षण असतो जेव्हा पुरुषाला समजतं की तुमची उपस्थिती त्याच्या आयुष्याला एका वेगळा आणि सुंदर अर्थ देत होती. जेव्हा त्याला समजतं की तुम्ही फक्त एक व्यक्ती नव्हता, तुम्ही त्याच्या भावनिक जगाचा एक शांत भाग होता. तो विचार करतो की जेव्हा मी आजारी असतो किंवा मानसिकदृष्ट्या थकलेला असतो तेव्हा माझी विचारपूस करणारे अनेक असतील, पण मला मनातून समजून घेणारी फक्त हीच एक व्यक्ती आहे. म्हणून लक्षात ठेवा, स्वतःला हारून मिळालेलं प्रेम फार काळ टिकत नाही, पण स्वतःला जपत दिलेलं प्रेम अनेकदा आयुष्यभर लक्षात राहतं. योग्य व्यक्तीला तुमची किंमत समजण्यासाठी तुम्हाला स्वतःला मिटवण्याची किंवा संपवण्याची गरज नसते. कारण खरं प्रेम तुमच्या अनुपस्थितीची जाणीव करून देतं, पण त्याआधी तुमच्या अस्तित्वाचा खरा अर्थ समजून घेतं. आणि कदाचित हाच तो अंतिम भावनिक क्षण असतो जेव्हा एखाद्या पुरुषाला पहिल्यांदा मनाच्या आतून पूर्णपणे जाणवतं की तो तुमच्यावर खरंच खूप प्रेम करतो. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत